ॲस्पायर नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपलं स्वागत. या ट्रेनिंगमध्ये आपण पाहणार आहोत इरा वापरण्यासाठी वेब ब्राउझरची कोणती सेटिंग आवश्यक आहे ते. वेब ब्राउझर म्हणजे ज्याद्वारे तुम्हाला तुमचा कम्प्युटर इंटरनेटशी जोडता येतो. हे ब्राउझर अनेक प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम. यापैकी आपण वापरणार आहोत इंटरनेट एक्सप्लोरर. इंटरनेट एक्सप्लोररचे 7 किंवा पुढचे व्हर्जन आहे का याची खात्री करून घ्या. आता तुमच्या कम्प्युटरच्या डेस्कटॉपवरून किंवा स्टार्ट प्रोग्राममधून इंटरनेट एक्सप्लोरर हा पर्याय निवडा. आता दिसणाऱ्या अनेक पर्यायांपैकी इंटरनेट ऑप्शन हा पर्याय निवडा. आता ॲडव्हान्स सेटिंग आणि नंतर रिस्टोर ॲडव्हान्स सेटिंग निवडा. क्लिक केल्यावर सिस्टीम स्वतःच ती सेटिंग रिस्टोर करेल. तोपर्यंत वाट पहा. आता डिलीट पर्सनल सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर रिसेटवर क्लिक करा. आता प्रोग्रॅमवर क्लिक करा आणि त्यामधील इंटरनेट एक्सप्लोरर त्यासमोरील मेक डिफॉल्ट हे बटण क्लिक करा. म्हणजे आता इंटरनेट कनेक्ट करताना इंटरनेट एक्सप्लोररचा ऑटोमॅटिक वापर होईल. आता सेक्युरिटीवर क्लिक करून इंटरनेट लेव्हलवरून वर कस्टम लेव्हल यावर क्लिक करा. मीडियम हाय निवडून ओकेवर क्लिक करा. आता लोकल इंट्रानेट आणि नंतर साइट्सवर क्लिक करा. नंतर ॲडव्हान्स झोनमधून ॲड दिस वेबसाईट टू द झोन यावर क्लिक करा. या बॉक्समध्ये आपला इराचा वेब ॲड्रेस टाईप करा आणि मग ॲड या बटणावर क्लिक करा. आता ट्रस्टेड साईटवर येऊन साईटवर क्लिक करा. रिक्वायर सर्व्हर व्हेरिफिकेशन हा बॉक्स अनचेक करा. मग ॲड दिस वेबसाईट टू द झोन मधून इराचा वेब ॲड्रेस टाईप करा. मग क्लोज हे बटण क्लिक करा. आता प्रायव्हसी हा ऑप्शन क्लिक करा. खाली पॉपअप ब्लॉकर हा ऑप्शन दिसेल. टर्न ऑन पॉपअप ब्लॉकर हा ऑप्शन अनचेक करा. नंतर अप्लाय आणि ओके या बटणावर क्लिक करा. केलेली सर्व सेटिंग अंमलात आणण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर रिस्टार्ट करावा लागेल. या सर्व सूचना तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील अशी अपेक्षा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. ॲस्पायर नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे. धन्यवाद.